नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन रेसिपी अख्खा मूग आणि आंबाड्याची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। मूग टाकून कशी करायची आंबाड्याची भाजी। इकडे मी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात, तुम्ही कुकरला पण लावू शकता, 2 शिट्ट्या काढू शकता। मी असं शिजून घेणार आहे। यामध्ये मी मूग टाकून घेते, छान ह्याला असं आता शिजवून घेते मी मस्त मऊ पडेपर्यंत। कमी गॅसवर एक अर्धा तास लागेल शिजायला। पाहू शकता मी मस्त अशी भाजी धुवून घेतलेली आहे आणि इकडे मूग पण आपले शिजलेले आहेत छान असे। मऊ पडलेले आहेत, अशा प्रकारे मऊ होते आणि यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे आंबाड्याची। स्वच्छ 2 वेळेस मी मीठ टाकून मध्ये धुवून घेतलेला भाजीला। छान ह्याला अशी गरगीट छान शिजवून घ्यायची आता मिक्स करून। त्याला आपण शिजून घेऊ, छान असं झाकणवर ठेवून आपण छान बारीक गॅसवर शिजून घेऊ। इकडे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेते, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घेते, मध्ये थोडं नमक आणि थोडीशी जिरे टाकून मी याची पेस्ट तयार करून घेते। पाहू शकता खूप छान असे मूग शिजलेले आहेत, मूग आणि भाजी दोन्ही मस्त शिजलेत। अशा प्रकारे पूर्ण असं पिठवायला पाहिजे। यामध्ये आपण टाकून घेऊ हळद थोडीशी आणि हा मिरचीचा ठेचा, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही। आणि आणखी याला 5 मिनिट आपण छान शिजवून घेऊ मिक्स करून। मस्त अशी मूग आणि भाजी शिजून झालेली आहेत, पाहू शकता। अशा प्रकारे गॅस बंद करून घेऊ आपण आणि याला पळीच्या साहाय्याने किंवा अशा रवीच्या साहाय्याने असं पूर्ण एकजीव करून घेऊ भाजी आणि मूग। गॅसवर आता मी कढई ठेवून मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाले की मध्ये टाकूया आपण मोहरी। याला जास्त मसाले लागत नाहीत, कढीपत्ता ना कोणती कोथिंबीर काय अद्रक असं काहीच लागत नाही। कमी साहित्यातच ही भाजी खूप सुंदर होते आणि टेस्टी। मोहरी छान तडतडली की आपण टाकून घेऊ जिरे पण तडतडलेत, आता मी टाकून घेते लसणाची पेस्ट। छान परतून घेऊ आपण लालसर होईपर्यंत त्याला परतून घेते आणि आता टाकून घेऊ आपण ही भाजी। छान असं मिक्स करून घेऊ। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी पण टाकू शकता, पाणी गरम करून टाकायचं म्हणजे भाजीची चव जाणार नाही। यामध्ये टाकून घेऊया नमक टाकलं नाहीत आपण आधी, टाकून घेते चवीनुसार। खूप टेस्टी भाजी होते, तर नक्की ट्राय करून बघा। मिक्स करून घेते मी 5 मिनिटं याला मी असं छान मंद आचेवर शिजून घेते। तर आपण यामध्ये पाणी पण थोडंसं टाकून घेऊ, पाणी गरम केलेलं आहे। अशी पण तुम्ही सुकी भाजी पण करू शकता, यात पाणी टाकून पण थोडी पातळ करू शकता। काही जास्त मसाल्याची गरज नाही, जास्त त्याची गरज नाही याला। गावाकडली रेसिपी आहे ही गावरान भाजी, तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।